रात्री कसम दे निघून गेले तर मी राहणार तुझ्याकडं, मी कुठे नाही जाणार। एंकी माझी आई काय म्हणती माहितीये, आरती आयुष्यात आपल्याला जे काही मिळतं ते देवाचा प्रसाद म्हणून मानायचं आणि आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ते सुंदरच आहे असंच मानायचं। आता मला तू सांग, तुला काय काय दिसतंय? बरोबर काय दिसतंय? धान्य दिसतायत ना? बघ किती भारी भारी चांदण्या चमचमतायत, एवढ्या भारी चांदण्या, सगार छान वारं। मला सांग, हे समजा आपल्या घरात मिळालं असतं ना आपल्याला, तुझा यो खांदा त्या घरातल्या उशीला तुझ्या खांद्याची काय सर रे वेंकी? आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात, नात्यांना जास्त महत्व द्यायचं असतं, नात्याची गुणवत्ता पारखायची असते। मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे। लक्ष्मी, सिंचनाला परत घेऊन येऊया। अगदी बरोबर आहे तुमचं, आपण स्वतः जाऊन तिला घेऊन आला पाहिजे। आपली भावना सासरी गेली तेव्हा ती आता कायमची इथून निघून गेली म्हणून आपल्याला वाईट वाटलं हो, पण तेवढंच वाईट आपल्याला आपली सिंचना आपल्यावर रागावून निघून गेली याचं वाटलं। गेली तर तिने मागे वळून नाही पाहिलं नाही हो। इतके दिवस झाले तिला आपली या घराची आठवण आली नसेल का इतक्या दिवसात? आपण तिच्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो का? काहीतरीच काय बोलतेस तू? अजिबातच नाही। अगं आपण कधीच तिला सून म्हणून नाही ना वागवलं, आपली मुलगी मानला आपण तिला, तसंच वागवलं। हे बघ, तू तिच्यावर प्रेम करण्यात काहीही कमी केलं नाहीस, हातचा राखून नाही केलंस प्रेम तिच्यावर। आणि म्हणूनच मला विश्वास आहे लक्ष्मी, आपण जेव्हा तिला आणायला जाऊ ना तेव्हा ती आपल्या बरोबर इथे येईल, नक्की येईल। परत यायला हवं घरी। एक आता लक्ष्मी पुढे तू डोळे पुसल। अरे भी अशी रडणारी लक्ष्मी पाहिजे सवय नाही मला। हे काय लक्ष्मी, आपल्यावर, आपल्या या घरावर जेव्हा केव्हा कुठलंही संकट आलं त्या प्रत्येक संकटाकडे आपण एक आव्हान म्हणून पाहिलंय, हो ना? आपल्या या घरातनं जे जे दूर गेलेत ना त्या सगळ्यांना आपण पुन्हा परत आणू लक्ष्मी। तुला हवं तसं आपलं घर पुन्हा एकदा पूर्वीसारखं एकोप्याने नांदे। होईल ना हे सगळं? आता तुम्ही माझ्या पाठीशी। लक्ष्मी, इतक्या वर्षानंतर सुद्धा तुला हा प्रश्न पडतोय? कमाल आहे तुझी। प्रश्न नाहीये पण तुम्ही माझ्या पाठीशी आहात असं तुमच्या तोंडून ऐकलं ना की मन शांत होतं। लक्ष्मी, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे।
अगं असंच तर असतं ना नवरा बायको मधलं नातं. जेव्हा नवरा कमी पडतो तेव्हा ती कमतरता बायको भरून काढते, आणि जिथं बायको कमी पडते तिथे अगं बायको कधी कमी पडते का लक्ष्मी? खरंच सांगतो, बायको म्हणजे मी चुकून आलो इकडे, सॉरी. मी सिद्धिराज, काय झालं? तुम्ही असे उदास उदास का दिसताय? नाही अहो, काही नाही झालंय तसं, काही नाही. मला सांगा, तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते ना? अहो नाही हो, असं असं खरंच काही नाही झालं. खरं सांगा, येते ना आईची आठवण? मॅडम, कसं हो तुम्हाला मी न सांगता माझ्या मनातलं कळतं? कारण ती एक जादू आहे. जादू? आईच्या प्रेमाची, आईच्या मायेची जादू. सिद्धिराज, आपली आई ना आपल्या सगळ्यांचाच वीक पॉइंट असतो. आणि आपली आई कधी आपल्यावर रागवली, आपलं तिच्याशी भांडण झालं ना, की आपल्याला काय करावं काहीच कळत नाही. आपण खूप अपसेट होऊन जातो. आणि ही अस्वस्थता आजवर कोणालाही लपवता आलेली नाहीये. तसेच तुम्हालाही ती लपवता येत नाहीये. करेक्ट आहे तुमचं. म्हणजे ते म्हणतात ना मॅडम की आईसाठी तिची सगळी मुलं सारखीच असतात.